BMC चालू है। हाँ भूषण BMC चलो चालू हो। आज मुंबई महापालिकेचं 2026-27 आर्थिक संकेती अंदाज स्थायी समितीला सादर करण्यात आले आणि त्याबाबतची माहिती घेण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण बहुतेकांनी मी असं गृहीत धरतो की हे जे आता अर्थसंकल्पीय अंदाज सादर केले त्या ठिकाणी आपण उपस्थित होता आणि त्यामुळं या सर्वांची पुनरावृत्ती करावी असं मला वाटत नाही. तर या अर्थसंकल्पाची जी ठळक वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये हा प्रस्तावित जो अर्थसंकल्प आहे हा 80,952 कोटीचा आहे आणि हा जो 25-26 चा अर्थसंकल्प होता जो अर्थातच अजून चालू आहे त्याच्यापेक्षा 8.77% जास्त आहे. यामध्ये जो भांडवली खर्च आहे कॅपिटल एक्सपेंडिचर तो 48,164 कोटी आणि महसुली खर्च जो आहे हा 32,698 कोटी. म्हणजे भांडवली खर्च हा 60% आणि महसुली खर्च हा 40%. अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प अंदाज आम्ही आता सादर केलेले आहे. याच्यामध्ये विभागनिहाय ज्या अंदाज आहेत ज्या तरतुदी आहेत उत्पन्नाच्या बाजूला आणि प्रस्तावित खर्चाच्या बाजूला ते आपण सर्वांनी आता त्या ठिकाणी ती माहिती घेतलेली आहे. त्याच्यामुळं मी आता या ठिकाणी त्या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती करत नाही, नाही तर मला परत एक भाषण करावं लागेल. तर मला वाटतं या याच्यावरती आणि हे सगळ्यांना तुम्ही देतच आहे ना प्रेझेंटेशन हे दिलंय. त्याच्यामध्ये मला वाटतं आता आपल्याला कोणाला काय विचारायचं असेल the monetization assets which Municipal Corporation has got are in the form of land and the facilities which are created on the land. Hardly any piece of greenfield land is available now.
that matter anywhere. And when we say monetize, and we use the word normally in a common colloquial thing is auction. But this auction is not for the land, it is auction of leasehold rights, basically. So, we tried to monetize a couple of land pieces and we got a good response. So the lands which are not reserved for any public purpose, for example, gardens, open spaces, playgrounds, those lands of course we cannot monetize. But the lands which are not reserved for public purpose, number one, the lands which are buildable public purpose, which can accommodate both things and leverage upon the additional potential of that plot. So those leasehold rights can be monetized. BMC has already explored the possibility and continued to do so about monetization of markets by leveraging the additional potential of that plot with modern facilities to be provided in the market as well as tapping the additional potential. So likewise, wherever it is possible, we will, in the new constructions of municipal facilities, the remaining potential we will monetize. No, there is no right now consideration of monetize at this point of time. $81,449 कोटी आताचा निधी जो आहे जानेवारी 31 जानेवारीचा दॅट इज 81,449 crores FDs. 31 ला आता जे आहे ते नाही, ह्या ठेवी आता जे काही अर्थसंकल्पीय अंदाज आहे, या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये फक्त काही खर्चाचे आयटम नाही आहेत ना, रेव्हेन्यू पण आहे. आणि रेव्हेन्यू आयटम पण असल्यामुळे जर रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर याचा कॅश फ्लो मॅनेज नाही झाला तर त्यावेळेला या ठेवींचा उपयोग करावा लागतो. पण तो जर कॅश फ्लो मॅनेज झाला तर ठेवींना हात लावायची गरज पडत नाही. तर ह्या ठेवींचा उपयोग हा आता सध्या तरी आपण जास्त करून कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठीच करतोय. आणि आपण बघितलं असेल तर एवढा खर्च होऊन सुद्धा म्हणजे महापालिकेच्या भांडवली खर्चामध्ये मागच्या वर्षाचा यावर्षी किती झाला भांडवली खर्च आतापर्यंत झालेला आहे, जवळपास अजून 30,000 कोटीपर्यंत होईल. म्हणजे 30,000 कोटीपर्यंत भांडवली खर्च होऊन सुद्धा आपल्या ठेवी ज्या होत्या या ठेवीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडी वाढच झाली आहे. त्याच्या मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये काय फार कमी झालेली नाही. म्हणजे जर रेव्हेन्यू जनरेशन व्यवस्थित झालं तर यांना हात लावायची गरज पडत नाही. आणि हात लावायची गरज पडली तरी सुद्धा 500,000 कोटीपेक्षा जास्त ठेवी ॲट द एंड ऑफ द इयर खर्चापर्यंत करते. नाही, ते रेव्हेन्यू जनरेशन होईल त्याच्यामधलं ते केलं जाईल. आणि आता असेल की कॅश फ्लो मॅनेजमेंट करायसाठी जर गरज पडली तर एखाद दुसरी एफडी वापरली जाईल. पण ते नंतर पुन्हा हे होतं
सर्क्युलेट होतं. करेक्ट. सी मी बरोबर सांगतो की असं काही नियोजन आपण करू शकत नाही की या ठेवीमधनं किती वळते करणार. जसं की 31 मार्च 24ला आपल्याकडं 82,737 कोटी होते. 31 मार्च 25ला 79,498 म्हणजे थोडे कमी झाले आणि 31 जानेवारीला ते परत वाढले 81,449 कोटी आहे. म्हणजे त्यावर्षी जर आपलं अपेक्षित रेव्हेन्यू जनरेशन अपेक्षित वेळेला झालं, नुसतं टोटल रेव्हेन्यू जनरेशन पण चालणार नाही, पण त्या वेळेला ज्या वेळेला हे आपल्याला बिलं काढायला लागतात त्यावेळेला जर रेव्हेन्यू जनरेशन झालं तर एवढी तोडायची गरज पडत नाही. आपण जे ठेवीचे आकडे दिलेले आहेत त्यामध्ये आपण दोन त्याच्यात पायाभूत सुविधांकरता उपलब्ध राखीव निधी, हा जो राखीव निधी आहे तो आपल्याला जो एक्सेस इन्कम जो मागच्या 10 वर्षांपासून एक्सेस इन्कम जो जनरेट होतो तो एक्सपेंडिचरपेक्षा जास्त अवेलेबल आहे, तो आपण राखीव निधीमध्ये ठेवतो. त्यातला काही राखीव निधी आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, काही राखीव निधी विशिष्ट वेगवेगळ्या पर्पजसाठी मार्क करून ठेवलेला आहे आणि तो निधी हा आपल्या पायाभूत सुविधा विकसित करण्याकरता खर्च होणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे त्या निधीमधूनच खर्च आपला केला जातो. सेपरेटली त्याच वेळेला काही प्रोजेक्टमध्ये आपलं सेव्हिंग झालं तर त्या गोष्टीचे एक्स्ट्रा इन्कम राहिलेलं असेल किंवा जे प्रोव्हिजन केलं त्यापेक्षा राहिलेले एक्स्ट्रा पैसे असतील त्याचे आपण पुन्हा FD करत राहतो. त्यामुळे हे प्रमाण वाढणं कमी जास्त होत राहणार आहे. त्यानुसार हे गेल्या 2 ते 3 वर्षात आपण जे काही पायाभूत विकासाची कामं केलेली आहेत त्याकरता त्या निधी जे आपण राखीव ठेवले होत्या त्या निधीतून वापर झालेला आहे, त्याप्रमाणे ते पण कमी झाले. एवढं हो. आमचा आता ग्रीन बॉन्ड काढायच्या दृष्टीने विचार चालू आहे. नाही, ही संख्या अजून आम्ही ठरवली नाही आहे, पण आत्तापर्यंत मुंबई महापालिकेने कॅपिटल मार्केट्समध्ये कधीही भांडवलाची उभारणी केली नाही. वी आर कंटेम्पलेटिंग टू रेज दी फायनान्सेस not because we are running short of finances, but because of two things: that raising green bonds is incentivized and subsidized by Government of India. Number one. Number two, if you raise the money for a particular project, then those are the tied funds to be used only for that project. So the completion of that project will be expedited, and that money, since it is a raise against that particular project, cannot be diverted or used for something else. Number two. Number three, raising money for any environmental related things will improve the image of the corporation as well as city. And number four, there is a possibility in future that Mumbai Corporation will be able to claim the carbon credits. Yeah. So these are the few reasons we are exploring the possibility of green bonds, and we are very confident that we'll get the best credit rating and therefore the least interest cost, and that is how we are thinking of structurizing the model for green bonds. How much revenue are they expecting to generate out of it?
Nearly 400 to 500 crores maybe we can annually. सर पेज नंबर 18th एंड 19th दो प्रोजेक्ट्स मेंशन किए गए हैं, गोरेगांव मुलुंड लिंक रोड और दहिसर ते भाईंदर उन्नत मार्ग एलिवेटेड रोड। सर इसमें मेंशन है कि एनवायरनमेंट, फॉरेस्ट और क्लाइमेट चेंज मिनिस्ट्री से और मैंग्रोव्स के यहाँ से भी आपको अप्रूवल मिल गया है। सर कितने मैंग्रोव्स काटे जाएंगे ये प्रोजेक्ट के लिए, या फिर रिप्लेस किए जाएंगे? गोरेगाव मुलुंड लिंक रोड साठी कुठलेही मॅंग्रोव काढले जाणार नाही. सर इकडे मेन्शन आहे की हायकोर्टची परमिशन भेटली आहे तुम्हाला. ओके, दॅट इज फॉर मड. बट देर इज नो नंबर. लास्ट ईयर हमने जो बोला था तो उसका ऑलरेडी प्रॉपर्टी टैक्स का बिल्स देना शुरू कर दिया है, तो वी विल गेट द इफेक्ट ऑफ दैट फ्रॉम दिस ईयर कलेक्शन. वी कैन गेट दैट एग्जैक्ट अमाउंट व्हाट वी आर कलेक्टेड फ्रॉम कमर्शियल प्रॉपर्टी. सर आपने आंसर किया है कि गोरेगांव से मुलुंड के लिए मैंग्रोव्स नहीं काटे जाएंगे, इसका मतलब है कि दहिसर से भाईंदर तक मैंग्रोव्स काटे जाएंगे? गोरेगाव टू मुलुंड इज ऑफ शोर प्रोजेक्ट मैम. जो गोरेगाव से मुलुंड वहाँ पे मैंग्रोव का कोई, बिकॉज वो क्रिक के नजदीक. व्हाट अबाउट दहिसर टू भाईंदर? दहिसर टू भाईंदर का परमिशन हाई कोर्ट का मिल चुका है. दैट दहिसर टू भाईंदर इज पार्ट ऑफ वर्सोवा टू द भाईंदर कोस्टल. माय क्वेश्चन इज सर हाउ मेनी मैंग्रोव्स यू आर गोइंग टू कट? वर्सोवा टू भाईंदर प्रोजेक्ट जो कोस्टल रोड नॉर्थ है उसमें अप्रोक्सीमेट डायरेक्ट अफेक्ट होने वाले मैंग्रोव है 9000 और इनडायरेक्ट अफेक्ट होने वाले है 36000. ओके सर. सर एयर क्वालिटी इंडेक्स को लेकर कुछ सेलिब्रिटीज सवाल उठा रहे हैं, कहीं एयर क्वालिटी इंडेक्स गिरा है, इसको लेकर बीएमसी कुछ कर रही है, इस बजट में कुछ खास प्रावधान देखने को मिले? एयर क्वालिटी इंडेक्स के बारे में आप अगर देखेंगे लास्ट 5 साल का भी, तो इस साल लास्ट फ्राइडे वॉज अबव 140 एयर क्वालिटी इंडेक्स. अदरवाइज कभी भी वहाँ पे नहीं गया. जनवरी ऑलमोस्ट 7 days इट वॉज इंक्रीज बिलो 100. सो अबाउट 200 तो रुपये में गया नहीं है. एट सम प्लेसेस इट हैज हैपेंड, बट लास्ट ईयर जब whenever consecutive 3 days it exceeds 400, then this graph starts. Last year BMC has taken action on that. However, I mean we get funds from 15 Finance Commission for air quality improvement on that, and BMC has made arrangement for the funds for road sweeping and then misting machines. We will be putting up 5 new CHMS stations, then we'll be deploying some mobile monitoring vans as well. That is in process and that will be completed next 2 months time. Sir, data you are giving is contract. Because of अरे प्रश्न विचारने चालले गेले. जाऊ दे प्रश्न विचारले because of meteorological reasons that is beyond anyone's control. Second is vehicular pollution, which is of course to be tackled by everyone, not necessarily by one single agency like municipal corporation. And third, which comes directly under municipal corporation's monitoring, is the construction now. So whatever AQI quality either deteriorates or improves is not necessarily only because of a single factor. And BMC is expected to control entire AQI. However, our entire rules, regulations and systems are designed to control the construction capability, which
which is about 35% of the total AQI that as per the IIT study. Meteorological reasons we cannot control. Meteorological reasons, for example, it helps also. Suddenly it improves, the quality improves when the wind speed goes up. Now what we are doing is that first is monitoring and secondly is action. So monitoring, we have the AQIs, AMQS stations, but we are adding the more hyper-local monitoring stations with the help of IIT Kanpur. So you will be able to monitor AQI quality at much micro level. Then from these years onwards, we have made it compulsory, mandatory, and almost 90% construction sites, they have installed those kind of approved sensors where the local hotspot can be immediately identified. So this thing is being done. So monitoring is first of all at local level, micro level as much as possible. Macro level, in any case, we are doing it through MPCB, BMC and IITM. So that we are doing. Now, second part is action. So action is lot of regulatory actions as well as promotional actions, like using fogging, misting, cleaning the roads, controlling the construction sites by asking them to provide water facility to their cleanliness of their trucks and whatever that construction machine is going on there. So all those things we are trying to regulate, trying to control, trying to monitor. So these are the things. But micro level management, micro level monitoring is this, what is this budget, proposed budget is providing in a big way. Not what? नाही छत्रपती शिवाजी मार्केट आपलं ह्याचं हे तर पूर्ण झालं. वरळीचं ते एक नगरविकास खात्याकडनं एक त्याच्यावर एक रिझर्वेशन चेंज करून प्रकल्प यायचा आहे. पण आमची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली, ते सुद्धा प्रोसेसमध्ये आहे, ते होऊन जाईल. So can you give us some clarity on the health budget, sir, because there is no dedicated budget mentioned for the different programs such as NCD or TB or Aapta Divankhana, and also the MRI bit, sir, can you please clarify that? On zero prescription as well. We'll share the details, program and skill wise. ते मोठ्या प्रमाणावरती आपण ते हे घेतलं होतं ना, त्या सगळ्यांचे लायसन्सेस तपासण्याचं लायसन्सवाले नॉलेज होते. तर आपल्याकडं सुरुवातीला अंदाज देण्यात आला होता की जवळपास 1 लाख फेरीवाले आहेत म्हणून. पण प्रत्यक्ष ज्यावेळेला ही सगळी तपासणी केली त्यावेळेला आपल्याकडे 15,000पेक्षा काही जास्त पात्र निघाले नाही. तर जे काही शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे पात्र असतील टुडे डोमिसाईल सर्टिफिकेट, तर त्यांनाच हे QR कोड दिले जातील अर्थातच. आणि जे अपात्र आहेत त्यांना QR कोड देण्याचा काही प्रश्न येत नाही. तर त्यांचे ते टाउन बिल्डिंग कमिट्या करून फेरीवाला जो ठरवून देणे ही पुढची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यानंतर मग ते ज्या ज्या ठिकाणी नॉन QR कोड असतील त्यांच्यावर ॲक्शन घेणं सोपं होईल. अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये काही प्रस्तावित केलेली नाही.
गेले 2 वर्ष सलग झिरो प्रिस्क्रिप्शन या बजेटमध्ये ऍड केलं पण ह्यावेळी As I said before also, the budget is the total expenditure which we are showing, including capital and revenue expenditure, and revenue income we have shown it is at 51,000 crore, which we are expecting. As I told before also, there is the infrastructure fund which we have created to cope up the expenditure which is beyond the revenue income which BMC generates. We will be using that income. Plus, since we are facing the deficit, that's why we have proposed the internal temporary transfer through which we will be raising some fund and we will be paying the interest to the same fund from which we will be using the fund. So there are three instances where we are dipping into. One is internal transfer of 13,000 crores. Then there is utilization of funds from coastal road, which is also around 13,900 crores. And then there is for other projects is 305. So all of this is coming from our fixed deficits. 13,000 and then नाही, झिरो प्रिस्क्रिप्शन हा शब्द वापरलेला नाही आहे, हां पण प्रत्येक वेळेला प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये तो शब्द वापरायची गरज नाही, पण तो जो आहे तो ऑलरेडी आपण पान नंबर 32 वरती म्हटलेला आहे. अनुसूचित वरील औषधांची खरेदी म्हणजे ते झिरो प्रिस्क्रिप्शनच आहे. त्याच्यामध्ये 979 औषधं आपण ऑलरेडी खरेदी केलेली आहे आणि 198 शिल्लक आहे. त्याचं सुद्धा आता त्याला टेंडरमध्ये रिस्पॉन्स नाही आले किंवा ते रद्द करावे लागले, ते सुद्धा टेंडर काढायचं काम चालू आहे. तर त्यामुळं त्या अनुसूचितवरती त्या सगळी औषधं खरेदी एकदा झाली की मग ते झिरो प्रिस्क्रिप्शन झाल्यासारखंच आहे. आपल्याकडे ज्यावेळेस झिरो प्रिस्क्रिप्शनची संकल्पना आली होती त्यावेळेस हॉस्पिटल्समध्ये साधारणपणे जे वापरण्यात येणाऱ्या मेडिसिन्स आहेत त्याचे क्लबिंग करून आणि ग्रुप्स करून शेड्यूल तयार करण्यात आले होते. त्याच्यामध्ये 12 शेड्यूल तयार करण्यात आले होते. त्यापैकी जे 11 शेड्यूल होते ते वर रिलेटेड टू मेडिसिन्स आणि एक शेड्यूल जे आहे ते इम्प्लांट्स वगैरेशी रिलेटेड होता. आता इम्प्लांट्सच्या ज्यावेळेस हे टेंडरचा विषय होता तर त्यावेळेस विभागाच्या असे लक्षात आले की याच्यामध्ये इम्प्लांट्समध्ये जे एक ग्रुपता आहे किंवा युनिफॉर्मिटी ऑफ स्पेसिफिकेशन्स आहेत ती नाही आहे. कारण की इम्प्लांट्सची व्हरायटी आणि त्याची स्पेसिफिकेशन्स आणि रिक्वायरमेंट हे वेगवेगळे असतात. म्हणून त्यावेळेस इतर जे दररोज वापरण्यात येणारी औषधीचा तुटवडा होऊ नये म्हणून इतर 11 शेड्यूल फास्ट ट्रॅक मोडवर घेण्यात आले आणि त्याचा एक परिणाम असा आहे की आज रोजी आपले मेजर हॉस्पिटल्समध्ये आणि पेरिफरल हॉस्पिटल्समध्ये जवळपास 70 to 75% डेली यूजची मेडिसिन्स हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. आणि यापैकी काही जे आम्ही टेंडर काढले त्याच्यामध्ये रिस्पॉन्स नाही आले. दॅट इज अ रिकरिंग प्रोसेस. ज्या बाबीचे रिस्पॉन्सेस येत नाही त्या बाबीचे रिकरंट रिटेंडर करणे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणे हे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. तर त्याच्यासाठी विभागाची कारवाई सातत्याने सुरू आहे. मल्टी मॉडल कनेक्टिविटी का प्लान जो है वो ट्रैफिक कंजेशन मुंबई सिटी में जो पॉइंट पे होता है वहाँ पे अगर हम अल्टरनेट कनेक्टिविटी एस्टेब्लिश कर सके विच विल बी ऑफ अ मल्टी मॉडल टाइप, वो सर्वे करने के लिए है. सो नो स्पेसिफिक एरिया हैज बीन आइडेंटिफाइड. वो करने के लिए ही कंसल्टेंट अपॉइंट किया गया. सर पेज नंबर 33 MRI सुविधा में लिखा हुआ है कि 4 प्रमुख रुग्णालय में अत्याधुनिक 3 टेस्ला MRI मशीन्स खरीद चुके हैं आप लोग. तो सर ये कौन से 4 हॉस्पिटल्स हैं जहाँ पर ये सुविधा उपलब्ध रहेगी? आणि सर यालाच लागून एक प्रश्न, हे आपण गेल्या तिसऱ्या बजेटचा हा विषय MRIचा आता मॅडमने विचारला म्हणून केव्हा MRI 4 हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल होतील ह्याची डेडलाईन आम्हाला.
आणि सर हे आत्तापर्यंत आम्ही हेच ऐकत आलो की हे शिपिंगमध्ये आहेत, शिपिंगमध्ये आहेत, हे म्हणजे आले कार्यान्वित होतील असं आम्ही ऐकत आलो, पण नक्की कधी होणार सर? या बाबतीत जसं की आपल्याला माहिती आहे, मागील 3 ते 4 वर्षापासून जे आपले मेजर टीचिंग हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सायन हॉस्पिटल आहे, KEM हॉस्पिटल आहे, मग नंतर आपलं ट्रॉमा सेंटर आहे, अशा प्रकारे आणि लोकमान्य टिळक याच्यासाठी MRI मशीन जे आहे खरेदी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. सर, कॅन यू प्लीज स्पेसिफाय नेम्स ऑफ हॉस्पिटल्स? All 4 major hospitals. We have 4 major hospitals, all 4. You know the names. याच्यामध्ये एक मी सांगू इच्छितो की नॅशनल मेडिकल कमिशनचे रूल्स 2021-22 मध्ये बदलले. ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे की तत्पूर्वी स्वतःची स्वमालकीची CT आणि MRI मशीन घेणे आवश्यक नव्हता. म्हणून BMCने ज्यावेळेस काही मशीन स्वतःच्या होत्या, काही मशीन आउटसोर्सिंग तत्वावर आपल्या मेजर हॉस्पिटल्समध्ये सुरू होत्या. परंतु आपल्याकडे टीचिंग हॉस्पिटल्स असल्यामुळे स्वमालकीची CT आणि MRI मशीन घेणे आता भाग झालेले आहे. नाव दॅट प्रोसेस वॉज स्टार्टेड. 11 वेळेस टेंडर झाला मागील 2-2.5 वर्षात, कुठलाही रिस्पॉन्स त्याला आलेला नाही. देन त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स आणखीन सुरळीत करण्यासाठी जे आमची डीन्स कमिटी आहे त्यांनी काही याच्यामध्ये बदल सुचवले. त्याप्रमाणे टेंडरची प्रक्रिया पुढे गेली आणि हे टेंडर आता यशस्वीरित्या सक्सेसफुली झालेलं आहे. त्याचा रेट कॉन्ट्रॅक्ट देखील इश्यू झालेला आहे. रेट कॉन्ट्रॅक्ट इश्यू होण्याच्या दिनांकापासून विदिन 6 months. आणि दिस इज अ टर्नकी प्रोजेक्ट. टर्नकी प्रोजेक्ट म्हणजे ज्या ठिकाणी जुनी MRI मशीन काढणे, ती हलवणे, नवीन MRI मशीन बसवणे, त्याच्यासाठी जे काही तिथे व्यवस्था करणे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलचं काम, दिस इज अ टर्नकी प्रोजेक्ट. हे सर्व प्रक्रिया आता सुरू जवळपास झालेली आहे, जे प्री कमिशनिंगचा विषय आहे. आणि दीज मशीन्स कम फ्रॉम जर्मनी. तो त्याच्यामध्ये फ्रॉम द डेट ऑफ RC टेंडर कंडिशनप्रमाणे 180 दिवसाच्या आतमध्ये हे मशीन येणे अपेक्षित आहे. तर सर, आता मी सांगू शकते ना की नायर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना MRI सुविधा मिळेल नेक्स्ट 6 monthsमध्ये? दिस इज वन. आणि दुसरा असा सुद्धा आहे की जोपर्यंत ही मशीन्स येत नाही आहे तरी देखील आम्ही एक लोकल एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढून लोकल MRI CT स्कॅन सेंटरशी टाईअप केलेले आहे. आज देखील आपले जे गरीब पेशंट्स आहेत त्यांना MRI किंवा CT सुविधापासून वंचित ठेवला जात नाही आहे. ते देखील आम्ही पाऊल उचललेलं आहे. बट येस, आता आपली स्वतःची मशीन आमची आता लॉकर आहे नायरमध्ये ना सर्व ठिकाणी, ऑल केजी. सर, आणखी एक प्रश्न कॅन्सर संदर्भात. आपण सर HPV वॅक्सिन आपण देण्याचं आपलं उद्दिष्ट आहे, तर आपण केंद्राच्या धर्तीवर आपण ही HPV लसीकरण इथे राबवणार की आपण स्वतः BMC आपण देतोय? HPV वॅक्सिन सर, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. HPV वॅक्सिन बाबत शासनाच्या पॉलिसीज, कसा वॅक्सिन द्यायचा, कधी द्यायचा, कोणता वॅक्सिन द्यायचा, कशा प्रकारे द्यायचा, दिस इज ऑल पार्ट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट रेजिम विच विल बी फॉलोड इन BMC. So we are following centralized. नहीं, सेंट्रलाइज नहीं मैडम, सेंट्रल गवर्नमेंट से नॉर्म प्रमाणे. So 60% of our 60% of our budget is capex overall. There are at least three key departments where this is not true. Health, education, and solid waste management department, where revenue is more than 50%, like 50% more than the. Can you just help? I would like for solid waste plants. See, once the plants are put up, recurring capex is very less. Basically, maintenance and operations is what takes the lion's share of the budget. That is all. Same happens for schools. Education is always revenue. Yes, it's always revenue. Processing till the plant is commissioned. No, but that's a separate issue that is being done under the guidance of NITI Aayog. So it is not converged with the budget as such. To support any public transport is necessary. So whatever best possible we can do, we are supporting that thing. Otherwise, best is for operational is autonomous organization. So we don't have any control on their routes,
However, it is our responsibility to support in the best possible manner, which we are doing. Sir,